दोन्हीकडे नाही, नाही, माझं कॉन्ट्रॅक्टर प्रश्न हा आहे की इथे मुंबईत राहणारा सफर करून करतोय तो आपण- मिडल क्लास नाही मिडल क्लास करतो. आज ज्या बिल्डिंग होतात तिकडे 24 तास पाणी असतं. आज माझे छोटे मिडल क्लास जिथे राहतात नक्कीच. त्यांना 2 तास सकाळी पाणी 3 तास सकाळी पाणी. तो जो एक भाग आहे ना की किती क्राऊड का मुंबईत. बरं आज मला बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनिटं लागत होती तिथे आज मला 1 तास लागतो. तर डिकन्जेस्ट करणं माझं असं म्हणणं आहे की लोकांना तर सांगा की मुंबई आहेत ते राहू दे की, म्हणजे मी म्हणतो आले ते आले तर समजा ते मुंबईकरच झाले, पण आहेत त्यांना एक समजायला पाहिजे की आता जागा नाही. 51 लाख गाड्या आहेत मी एक सांगतो तुला मुंबईत. काय आहे, मला असं वाटतं की ह्या काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे. काय आहे, 4 प्रकारच्या जागा असतात. एक केंद्र सरकारची जागा असते, एक राज्य सरकारची जागा असते, एक महानगरपालिकेची जागा असते आणि एक खाजगी जागा असते. बरोबर. आता गोदरेजची खाजगी जागा आहे, तिकडे तुम्हाला एकही झोपडी मिळणार नाही. पण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या बरोबर या ज्या सगळ्या जागा आहेत याला आईबापच नाही. म्हणजे आज कित्येक वेळेला अशा अनधिकृत गोष्टी या पाडल्या गेल्या आणि नंतर तिकडचे कोणीतरी अधिकारी त्यांना त्याच्यावरती ज्या प्रकारचा ज्याला वचक पाहिजे तो वचक मला असं वाटतं की येणं गरजेचं आहे. तो कोणी म्हणजे तो उद्या आम्ही आणू, उद्या कोणी राज्यातली लोक असतील त्यांनी आणावा, उद्या राज्यात आम्ही आलो तर आम्ही आणू. पण मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते अत्यंत योग्य आहे की जागा संपलेली आहे. बरोबर. आता साधी गोष्ट आपण समजा प्रदूषणाची गोष्ट बोललो, प्रदूषणाची तर मुंबईमध्ये हीच हालत आहे, मला मान्य. परंतु आज दिल्लीमधली हालत काय, तिकडे 200च्या वर आहे इक्वालिटी. बरोबर की नाही. आणि आज दिल्लीमध्ये जर समजा आपण बघितलं तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही गोष्टी तिकडे आहेत. राजसाहेब तुम्ही एक फार नाही, महत्वाचा मुळामध्ये- मुद्दा आता मांडला. नाही मुळामध्ये राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा नये. सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का त्यांच्या नागरिकांसाठी? इथे ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात. इथे 2 महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एक तर आता राजसाहेबांनी जो मुद्दा सांगितला, जमीन केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, खाजगी आहे, पण आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या जमिनी